आपण पाहत आहात फक्त लोकमराठी न्यूज। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या निवासाने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय। या दरम्यान अभय पाटील यांच्या निवासाने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान त्यांच्या आई कमल पाटील आणि पत्नी रेखा पाटील, बहीण अनुराधा भिसे यांनी औक्षण अभय पाटील यांचं करून पेढे देऊन आनंद व्यक्त केलाय। दरम्यान आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून अनुप धोत्रे, जे माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र आहेत, आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। ही उमेदवारी जाहीर झाली आहे। पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तर निश्चित त्याचं एक चांगलं चीज करेल, मेहनत करायची पूर्ण तयारी आहे। आज इथं काँग्रेस एकजूट आहे आणि चांगली टीम आहे इथे यावेळेस काँग्रेसची। बूथ लेवलला वर्किंग चांगलं आहे, पक्के झालेलं आहे, कार्यकर्ते स्पीकर्सची टीम आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। सध्या इथं ग्रामीण काँग्रेस असेल, शहर काँग्रेस असेल, यूथ काँग्रेस असेल, ते खूप पक्कबंद यावेळेस आहे। प्लस यावेळेस सोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आहे। तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळं मिळून यावेळेस निश्चित मला असं वाटते की आम्ही विजयश्री खेचून आणण्यास यशस्वी राहू। नाही, सध्या जर मागच्या 25-30 वर्षाची अकोला जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती जर पाहिली तर निश्चितच मागच्या कॅन्डिडेट्सच्याबद्दल खूपच जास्ती इन्कम्बन्सी आहे। इथं वर्क काहीच झालेलं नाही, गाव बिलकुलच डेव्हलप झालेलं नाही आहे, अनेक समस्या आहे जिल्ह्यामध्ये। लोकांनी मागच्या 20-25 वर्षापासून वर्किंग खासदार वगैरे ह्या त्या गोष्टी काही पाहिलेल्याच नाही आहेत। कोणतं असं मोठं प्रोजेक्ट इथं आलेलं नाही, किंवा लोकांच्या समजा नाही आलं प्रोजेक्ट बाबा तरी लोकांच्या पर्यंत पोचलेसुद्धा नाही आहे। लोकांच्या भेटीगाठीने, लोकांची इथं जाण्याने सुखादुःखात नाही। तर ही परिस्थिती जी आहे निश्चितच हे वाटतं। बाकीचे खासदार आहेत जे आज 11वीदा इथं इलेक्शन लढत आहे, तर निश्चित समाज विचारेल ना की बाबा 55 वर्षात समाजाला काय दिलेलं आहे। आज लोकांचं आरक्षण चाललं, लोकांचं शिक्षण चाललेलं आहे, लोकांच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत, सगळं प्रायव्हेटायझेशन होत आहे, कोणते उद्योग नाही आहेत इथं आज। तर हे या लोकांनी मागच्या 50 वर्षात, 25-30 वर्षात एवढी पदं भोगली तर ही आणू शकली असते, तर लोकांनी यांना पुन्हा हे केलं असतं। पण आज ती परिस्थिती निश्चितच नाही आहे। कोणत्याही इच्छा जे असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, डेव्हलपमेंट असेल, या कोणत्याच याच्यात एकही पाऊल अकोला पुढे गेलेलं नाही आहे। त्याच्यामुळेच यावेळेस या जिल्ह्यातली जनता निश्चित या बाबतीत विचार करेल।